विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये महाराष्ट्राच्या पॉलिटीबद्दल बघितलं की महाराष्ट्राची भारतामध्ये पॉलिटिकल रचना आणि पॉलिटिकल जे गोष्टी आहेत कशा पद्धतीने होतात. तर आजचा जो सब्जेक्ट आहे आपण चालू करत आहोत म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, राजकीय घडामोडी या सर्व गोष्टीचा आढावा घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच आपण आज चालू करणार आहे महाराष्ट्राचा भूगोल. जसं की तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र जो स्थान आहे तो स्थान आणि विस्तार कशा पद्धतीचा आहे. जसं की महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार जो आहे ते 1536 ते 2202 विस्तार आहे आणि रेखाटकीय विस्तार 7236 ते 8054 अशा पद्धतीचा आहे. आणि महाराष्ट्राचे जे क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर भारताच्या क्षेत्रफळाच्या 3.36% जो भाग आहे आपल्या महाराष्ट्राने कव्हर केलेला आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये काही पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि काही पूर्व वाहिनी नद्या. पश्चिम वाहिनीच्या नद्या आहेत त्याची लांबी अतिशय कमी आहे कारण त्या नद्या ज्या आहेत ना त्या अगदी समुद्राला जाऊन मिळतात आणि त्यामुळे त्यांचा जो विस्तार आहे ना तो अतिशय कमी आहे. जसं की फॉर एक्झाम्पलसाठी जसं आपल्याला माहिती आहे पश्चिम वाहिनीमध्ये शास्त्री, वशिष्ठी, सावित्री अशा अनेक प्रकारच्या नद्या आहेत ज्याची लांबी कमी आहे. आणि ज्या पूर्ववाहिनी नद्या गोदावरी सारख्या त्या नद्या जो आहे त्या दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन वाहतात. त्याचा जो विस्तार आहे ना तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. जसं की भीमा नदी झाली, पेनगंगा झाली, पेनगंगा अशा पद्धतीच्या नद्या. जसं आपल्याला माहिती आहे आपला महाराष्ट्राचा जो प्राकृतिक भूगोल आहे त्या प्राकृतिक भूगोलमध्ये पूर्वेला छत्तीसगड हे राज्य आहे, तर दक्षिणेला तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा आहे, उत्तरेला मध्य प्रदेश आहे ज्याला की आपल्या महाराष्ट्राच्या खूप जास्त जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. 8 जिल्ह्याच्या सीमा महाराष्ट्राच्या उत्तरेला लागलेली आहे आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा भूगोलाचा प्राकृतिक भूगोलाचा जर आपण विचार केला तर खूप मोठ्या पद्धतीचा जो विस्तार आहे. अशा पद्धतीने आपल्याला